नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये UDAS प्लस संबंधी आपल्याला जी कच्ची माहिती ऑफलाईन माहिती जी संकलित करायची त्याविषयी माहिती पाहणार आहोत. तर अशी काही आपल्याला PDF आलेले आहेत. त्या PDF मध्ये आपल्याला आपली माहिती एक कच्च्या स्वरूपात भरून घ्यायची आहे आणि तीच माहिती आपल्याला नंतर ज्यावेळेस आपल्याला वरिष्ठ कार्यालयाकडून ऑनलाईन करायच्या सूचना येतील त्यावेळेस UDAS प्लस या वेबसाईटला जाऊन ती माहिती आपल्याला ऑनलाईन करायची आहे. तर प्रथमतः या ठिकाणी शाळेचा UDAS कोड, शाळेचे नाव, त्यानंतर भौगोलिक माहिती, त्यामध्ये अक्षांश आणि रेखांश. जर बाय डिफॉल्ट या गोष्टी ऑनलाईनला येत असतील तर त्या आपल्याला ऑनलाईनमध्ये टाकण्याची गरज नाही, पण सध्या ऑफलाईनमध्ये ते आपल्याला भरण्याची आवश्यकता आहे. यानंतर एकूण असे 11 सेक्टर आहेत ऑनलाईनमध्ये. त्या 11 सेक्टरमध्ये 1.1 तो असे पूर्ण स्वरूपात माहिती भरायची. या ठिकाणी शाळेचं प्रोफाईल आपण पाहू शकतो. शाळेचं पूर्ण नाव टाकायचं आहे आपल्याला. ते नाव या ठिकाणी PDF आपल्याला सांगत आहे की इंग्रजी भाषेत कॅपिटल लेटरमध्ये असावे. त्यानंतर शाळेचं ठिकाण, ग्रामीणसाठी 1, शहरीसाठी 2. त्यानंतर वार्डाचे नाव, वस्ती नाव, पिनकोड टाकायचा आहे, ग्रामपंचायतीचे नाव, केंद्राचे नाव, महसुली तालुक्याचे नाव, या ठिकाणी गट साधन केंद्राचे नाव. त्यानंतर पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत, यानंतर महानगरपालिका, नगरपालिका जर असेल तर ऑब्लिक कटक मंडळाचे नाव, अशाच्या काही गोष्टी आहेत. शहर असेल तर अ ब क, त्यासाठी कोणतं क्षेत्र आहे ते या ठिकाणी आपल्याला नमूद करायचं आहे. या ठिकाणी दूरध्वनी, भ्रमणध्वनी, मोबाईल नंबर आपल्याला या ठिकाणी शाळेचा मुख्याध्यापक यांचा भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर आणि प्रपत्र भरणाऱ्याचे नाव या ठिकाणी रिस्पॉन्डंट नेम म्हणून, किंवा जे आपले शाळेचे हेड असतील त्यांचंही या ठिकाणी आपण नाव नमूद करू शकतो. त्यानंतर शाळेचा ईमेल ID, शाळेचं जर वेबसाईट असेल, संकेतस्थळ, तर आपल्याला शाळेचं वेबसाईट टाकून घ्यायची आहे या ठिकाणी. त्यानंतर शाळेचा प्रवर्ग कोड, पुढचा मुद्दा आहे शाळेचा प्रवर्ग कोड. प्राथमिक असेल तर याचे कोड आपल्याला या ठिकाणी ऑफलाईन मोडमध्ये दिलेले आहेत. 1, उच्च प्राथमिक, प्राथमिक आणि उच्च प्राथमिक असेल तर 2, प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, असं या ठिकाणी आपल्याला कोड दिलेले आहेत. त्या कोडनुसार आपल्याला या ठिकाणी वरी नमूद करायचं आहे. मित्रांनो, ही माहिती आपण पेन्सिलनं भरून सुरुवातीला, नंतर पेननं फेर केली तरी चालेल. त्यानंतर खालचा वर्ग, शाळेतील सर्वात खालचा व वरचा वर्ग. या ठिकाणी उदाहरणार्थ माझी शाळा 1 ते 5 वर्गासाठी असेल तर खालचा वर्ग 1 येईल आणि वरचा वर्ग या ठिकाणी 5 येईल. त्यानंतर शाळेचा प्रकार, या ठिकाणी मुलांसाठी शाळा असेल फक्त मुलांसाठी तर 1, मुलींसाठी असेल तर 2 आणि कंबाईन असेल तर अर्थातच 3. त्यानंतर वर्गनिहाय तुकड्यांची संख्या लिहायची आपल्याला या ठिकाणी. पूर्व प्राथमिक, त्यानंतर पहिली, दुसरी, यामध्ये तुकड्या किती आहेत त्यासाठी तुकडी संख्या आपल्याला या ठिकाणी नमूद करायची आहे. त्यानंतर व्यवस्थापनाचा प्रकार कोणता आहे, तर आपण जिल्हा परिषद असेल तर या ठिकाणी जिल्हा परिषद, किंवा खाजगी असेल तर खाजगी, विनाअनुदानित, मान्यता प्राप्त, अशा ज्या काही प्रकारामध्ये आपण मोडतो तो प्रकार या ठिकाणी आपल्याला तो कोड या ठिकाणी वरी नमूद करायचा आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे शाळा स्थापनेचे वर्ष, ते पण आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर शाळेची मान्यता ही विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष शाळा म्हणून मान्यता मिळाली आहे काय, होय किंवा नाही, त्यासाठी कोड टाकायचे आहेत आपल्याला. होयसाठी 1, नाहीसाठी 2. शाळा इमारत 2 सत्रासाठी सकाळ दुपारसाठी वापरली जाते काय, 2 शिफ्टमध्ये शाळा असेल तर
या ठिकाणी होयसाठी 1, नाहीसाठी 2. त्यानंतर शाळा निवासी आहे काय, निवासी असेल तर होय, नाहीतर 2. या ठिकाणी पुन्हा शाळेत निवासाची सुविधा असल्यास, जर असेल तर खालच्या गोष्टी आपल्याला नमूद करायच्या आहे. त्यानंतर शाळा प्राथमिक सराव मात्र भाषेतून शिक्षण दिले जाते काय, होय असेल तर 1, नाही असेल तर 2. शाळेचं माध्यम, या ठिकाणी आपल्याला माध्यमाचे वेगवेगळे कोड या ठिकाणी पाहू शकता काय आपण कोड दिलेले आहेत. जर मराठी असेल तर या ठिकाणी PDF नुसार आपल्याला 10 कोड टाकायचे आहे. त्यानंतर प्राथमिक स्तरावर शिकवित येणाऱ्या भाषेचे विषय, या ठिकाणी 3 भाषा नमूद कराव्यात असे आपल्याला या ठिकाणी त्याचे संकेतांक या ठिकाणी आपल्याला अर्थातच नमूद करायचे आहेत. त्यानंतर उच्च प्राथमिक शाळा स्तरावर पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध आहे काय, होयसाठी 1, नाहीसाठी 2. त्यानंतर शाळेत शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले जाते का. त्यानंतर शाळेचे अंतर, म्हणजे आपल्या शाळेपासून प्राथमिक शाळा, उच्च प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा किती अंतरावर आहे ते किलोमीटरमध्ये या ठिकाणी आपल्याला नमूद करायचं आहे. उदाहरणार्थ माझ्या शाळेपासून जर एक माध्यमिक शाळा जर 3 किलोमीटर 4 किलोमीटर अंतरावर असेल तर त्या ठिकाणी मला ते अंतर नमूद करायचं आहे. त्यानंतर सर्व ऋतूमध्ये शाळेत पोहोचण्यास रस्ता आहे काय, होय असेल तर होय, त्याचा कोड, नाही असेल तर त्याचा कोड 2. असं याप्रमाणे आपल्याला माहिती. शाळेला पूर्व प्राथमिक विभाग जोडला आहे काय, अंगणवाडी सुद्धा सोडून, म्हणजे बालवाडी, UKG LKG असे जे विभाग पूर्व प्राथमिक विभाग आहेत तर ते जोडलेले आहेत का असे, आणि असेल तर त्यामध्ये मुले आणि मुली यांची संख्या आपल्याला या ठिकाणी नमूद करायची आहे. शाळेच्या परिसरात अंगणवाडी आहे काय, या ठिकाणी बघा अंगणवाडी असेल तर त्या ठिकाणी अंगणवाडी विद्यार्थ्याची एकूण संख्या, त्यानंतर अंगणवाडीतील वर्कर म्हणजे अंगणवाडीतील कर्मचाऱ्यांची संख्या आपल्याला या ठिकाणी नमूद करायची आहे. या ठिकाणी अंगणवाडीचा पट सुद्धा आपल्याला मुले मुली या स्वरूपात टाकून घ्यायचा आहे. अंगणवाडी क्रमांक असेल तर तो टाकून घ्यायचा आहे. शाळेचे प्रत्यक्ष कामाचे दिवस, या ठिकाणी आपल्याला शाळेचे 2017-18 मधील PDF नुसार, या कच्च्या PDF नुसार आपल्याला शाळेचे कामाचे दिवस काढून घ्यायचे आहेत. त्यामध्ये पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि उच्च प्राथमिक अशा स्वरूपात चालू शैक्षणिक वर्षातील सरासरी विद्यार्थ्याच्या शाळेतील उपस्थितीचे तास प्रति दिवस याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी उदाहरण सुद्धा आपल्याला या ठिकाणी या कच्च्या PDF मध्ये दिलेलं आहे. त्याप्रमाणे आपल्याला त्या सूत्रानुसार ते आपल्याला प्रति तास काढून घ्यावं लागतील. चालू शैक्षणिक वर्षातील सरासरी शिक्षकांची शाळेतील उपस्थितीचे तास, या ठिकाणी विद्यार्थ्याचे उपस्थितीचे तास झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला शिक्षकांचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि उच्च प्राथमिक याप्रमाणे आपल्याला तास काढून घ्यायचे आहेत. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन शाळेत राबविले जाते काय, होयसाठी 1, नाहीसाठी 2. त्यामध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक. त्यानंतर पुढची माहिती फक्त खाजगी विनाअनुदानित शाळांसाठी लागू होते. तर त्यानंतर पुढे आपण पाहूया की प्रशिक्षणासंबंधी आपल्याला काही माहिती भरायची आहे. चालू शैक्षणिक वर्षात एकूण विशेष प्रशिक्षण दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे आपल्याला मागील शैक्षणिक वर्षात एकूण विशेष प्रशिक्षण दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे 17-18 या शैक्षणिक वर्षातील ही माहिती आपल्याला PDF नुसार भरायची आहे. त्यानंतर पुढे आहे चालू शैक्षणिक वर्षात घेत असलेल्या म्हणजे अर्थातच विद्यार्थ्याचीच माहिती या ठिकाणी आपल्याला प्रशिक्षणाची टाकायची आहे. शैक्षणिक सत्राची सुरुवात केव्हा झाली, महिना अंकात लिहावा. या ठिकाणी आपल्याला फक्त महिना नमूद करायचा आहे असं या ठिकाणी
दाखवत आहे. चालू शैक्षणिक वर्षात पाठ्यपुस्तक मिळाले आहेत काय? होय असल्यास 1, नाही असल्यास 2. त्यानंतर चालू शैक्षणिक वर्षात पुस्तक उपलब्ध झालेला महिना वर्ष, अर्थातच आपल्याला या ठिकाणी महिना आणि वर्ष टाकून घ्यायचं आहे चालू शैक्षणिक वर्षात. मागील शैक्षणिक वर्षात शैक्षणिक पूरक साहित्य मिळाले आहे काय? होयसाठी 1, नाहीसाठी 2. या ठिकाणी चालू शैक्षणिक वर्षात मोफत पाठ्यपुस्तके, अध्ययन अध्यापन साहित्य आणि खेळाचे साहित्य उपलब्धता याबाबत आपल्याला माहिती लिहायची आहे. पूर्ण संच मिळाले आहे काय? होय, नाहीसाठी 2 आणि लागू नाही. जर अर्थातच लागू नसेल तर या ठिकाणी आपल्याला 0 असं एकच्या स्वरूपात आपल्याला PDF नुसार नोंद करायची आहे. प्रत्येक वर्गासाठी अध्ययन अध्यापन साहित्याचं सुद्धा होय नाही त्यासाठी कोड टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर शाळेत मागील शैक्षणिक वर्षात भेटीचा तपशील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आपल्याला ज्या भेटी झालेल्या आहेत त्या ठिकाणी या तपासणीची संख्या या ठिकाणी अर्थातच नमूद करायची आहे. ABCD असे 4 कॉलम आहेत, त्याप्रमाणे आपण ती नोंद करून घ्यायची आहेत. त्यानंतर शाळेत शाळा व्यवस्थापन समिती SMC स्थापन केली आहे काय? अर्थातच या ठिकाणी होयसाठी 1, नाहीसाठी 2. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीतील एकूण सदस्य संख्या त्यामध्ये पुरुष आणि स्त्री असे या ठिकाणी आपल्याला नमूद करायचं आहे. समितीतील विद्यार्थ्याचे आई वडील पालक म्हणजे अर्थातच पालक सदस्य संख्या आपल्याला या ठिकाणी नमूद करायची आहे. त्यामध्ये पुरुष आणि स्त्री असं आपल्याला PDF नुसार नोंद करायची आहे. त्यानंतर समितीतील स्थानिक प्राधिकरणाने निर्देशित सदस्य संख्या, एकूण शिक्षक संख्या, त्यानंतर प्रशिक्षण दिलेल्या एकूण सदस्याची संख्या म्हणजे SMCचं ट्रेनिंग जर झालेलं असेल तर ट्रेनिंगचं या ठिकाणी सदस्यांची संख्या या ठिकाणी आपल्याला प्रशिक्षण घेतलेल्या सदस्यांची संख्या नमूद करायची आहे. मागील शैक्षणिक वर्षातील समितीच्या बैठकीची संख्या म्हणजे SMCच्या बैठकीची संख्या या ठिकाणी आपल्याला नमूद करायची. शाळा व्यवस्थापन समितीने शाळा विकास आराखडा तयार केला आहे का? होय असेल तर 1, नाही असेल तर 2 असं या ठिकाणी आपल्याला कोड नमूद करायचा आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे स्वतंत्र बँक खाते ठेवले आहे काय? होयसाठी 1, नाहीसाठी 2. जर बँक खाते ठेवले असेल, अर्थातच जिल्हा परिषद शाळेमध्ये बऱ्याच ठिकाणी खाते स्वतंत्र ठेवण्यात आलेले आहेत, त्यासाठी बँकेचे नाव, त्यानंतर शाखेचे ब्रँचचं नाव, खाता अकाउंट नंबर आणि खात्याचं नाव आणि IFSC कोड, अर्थातच त्या शाखेचा आपल्याला IFSC कोड या ठिकाणी नमूद करायचा आहे. शाळा व्यवस्थापन विकास समिती स्थापन झाली आहे काय? होयसाठी 1, नाहीसाठी 2. असे होय असेल तर पुढच्या गोष्टी आपल्याला परत बँकेचे नाव, शाखेचे नाव, खाते क्रमांक आणि IFSC कोड आणि पुढच्या गोष्टी नमूद करायच्या आहे. शालेय इमारत, या ठिकाणी इमारत संबंधी आपल्याला शाळेची इमारत स्थिती कशी आहे या ठिकाणी वेगवेगळे कोड दिलेले आहेत. या ठिकाणी ते कोड या ठिकाणी आपल्याला खाली वाचून माहिती आपल्याला कोड टाकून घ्यायचे. शाळेच्या इमारतीचा प्रकार, या ठिकाणी शाळेची इमारत पक्की इमारत आहे का, त्यानंतर अर्धपक्की, कच्ची, या ठिकाणी आपल्याला अर्थातच ती संख्या नमूद करायची. कंपाऊंड भिंतीचा प्रकार, कंपाऊंड जर आपल्याला पक्का असेल तर 1 टाकायचं आहे, पक्की पण तुटलेली, तारेचे कुंपण, काही ठिकाणी तारेचे कुंपण असतं, त्यानंतर काही ठिकाणी बाडाचे कुंपण, त्यानंतर 5 नंबरला कंपाऊंड भिंत नाही 5 आणि इतरला 6 असा या ठिकाणी आपल्याला ऑप्शन निवडून घ्यायचं आहे. शाळेत उपलब्ध असलेल्या वर्गखोल्यांचा तपशील, या ठिकाणी आपल्याला खोल्यांची संख्या आणि बांधकाम सुरू असलेल्या वर्गखोल्यांची संख्या, धोकादायक वर्गखोल्यांची संख्या नमूद करून घ्यायची आहे. त्यानंतर स्तरनिहाय एकूण वर्गखोल्यांचा तपशील, पूर्व प्राथमिकसाठी किती वर्गखोल्या आहेत, इयत्ता 1 ते 5 साठी किती वर्गखोल्या आहेत, उच्च प्राथमिक 6वी ते 8वी साठी किती वर्गखोल्या आहेत, 9वी ते 10वी साठी आणि 11वी 12वी असे याप्रमाणे आपल्याला वर्गखोल्याची संख्या टाकून घ्यायची आहे. आणि ऑनलाईनमध्ये ज्या पद्धतीने आपल्याला संख्या किंवा त्याचा कोड टाकायचा आहे त्या पद्धतीने आपल्याला ज्यावेळेस ती साईट आपल्याला अपडेट होईल आणि भरण्यासाठी ऑनलाईन भरण्यासाठी
अपडेट झाल्यानंतर आपल्याला तो त्याप्रमाणे बदल करावा लागेल. मित्रांनो, ही माहिती आपण कच्च्या स्वरूपात भरत आहोत, त्यामुळे आपल्याला यामध्ये काही जर निश्चितच आपल्याला ही माहिती पेन्सिलनं भरून घेता येईल आणि त्यामध्ये काही दुरुस्ती पण करून घेता येईल. शाळेतील एकूण इतर खोल्यांची संख्या टाकून घ्यायची. त्यानंतर शाळेच्या एकूण खोल्यांची स्थिती कशी आहे. पक्की इमारत असेल तर चांगल्या स्थितीत, किरकोळ दुरुस्ती आणि मोठ्या दुरुस्ती असलेल्या वर्गखोल्यांची स्थिती आपल्याला या ठिकाणी नमूद करायची आहे. अतिरिक्त बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे काय, असल्यास होय साठी 1, नाही साठी 2. मुख्याध्यापक प्राचार्य यांच्यासाठी स्वतंत्र खोली आहे काय, जर असेल तर होय साठी 1 आणि नाही साठी 2. सदरील व्हिडिओ हा मी पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये कच्ची माहिती कशी जमा करायची याचा मी तयार करणार आहे. हा व्हिडिओ पार्ट 1 साठी आहे आणि पार्ट 2 व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे. त्यासाठी आपण माझे चॅनल सबस्क्राईब करून पुढे येणाऱ्या बेलला टच करावे. UDAS प्लसची संपूर्ण माहिती ऑनलाईन कशी भरायची याचा व्हिडिओ मी नक्कीच टाकणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.